मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। मुंबईकरांची मतं जाणून घेऊन भाजपनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात मुंबईकरांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। त्यात भाजपनं काय आश्वासनं दिली आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्व नगरसेवक अधिकाऱ्यांना दरवर्षी संपत्ती सादर करण्याचा कायदा करणार। महापालिकेतले महत्त्वाचे निर्णय महापालिका इमारतीमध्येच घेतले जाणार। मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रोड टॅक्स लागणार नाही। राईट टू सर्व्हिस प्रमाणे राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस येईल। निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सुविधा। करातल्या चोरीबद्दल माहिती देणाऱ्याला कराची 10% रक्कम देणार। पारदर्शी कारभार ठेवणार। दर 6 महिन्यांनी बजेटमधल्या कामांची माहिती प्रकाशित करणार। सामान्य मुंबईकरांना राईट टू वॉटरचा अधिकार देणार। 5 वर्षात 24 तास पाणी देणार। पाण्याचे दर स्थिर ठेवणार। धूळमुक्त मुंबईसाठी मलनिस्सारणाच्या पाण्याचा पुनर्वापर रस्ते धुण्यासाठी करणार। ई कचरा आणि डेब्रिजच्या विल्हेवाट लावण्यासाठी सुविधा करणार। मुंबई महापालिकेच्या अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास असलेला धडा आणणार। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांची स्मारकं 5 वर्षात पूर्ण करणार। मुंबईकरांना प्रतिकुटुंब 5 लाखांचा विमा संरक्षण। नवजात मुलीच्या नावे 5,000ची FD अर्थात फिक्स्ड डिपॉझिट।